16 तारखेला मी आणि माझे सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहोत। नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर पुरंदर विमानतळाचा प्रश्न सुप्रिया सुळे आणि शरद पवार विधानसभा मदत आणि काँग्रेस पक्ष यावर ते व्यक्त झाले आहेत। सुरुवातीला माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण 12 तारखेला जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी वेळोवेळी आपण सर्वांनी संपर्क केला, परंतु मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधू शकलो नाही। त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज आपण बघितलं असेल की माझ्या सर्व पुरंदर हवेलीतील परिवारातील सर्व कुटुंब प्रमुखांशी त्या ठिकाणी आज संवाद मेळावा आम्ही ठेवला होता आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णयाप्रत येऊन आपल्या सगळ्यांशी सविस्तरपणे संवाद करावा याच्यासाठी मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की उद्याच्या 16 तारखेला पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सोपानदेवांच्या नगरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी आणि माझे सर्व परिवारातील सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो आहोत। आणि हा प्रवेश करत असताना आपण मगाशी ऐकलं असेल संवाद मेळाव्यामध्ये सुद्धा अनेक माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली किंवा पाहिलं असेल की सर्वसामान्य परिवारातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्व माझे सहकारी त्या ठिकाणी आहेत। कोणी मोठ्या परिवारातील मोठ्या कुटुंबातील नाही आहे आणि सर्वसामान्यांचे सर्वसामान्य प्रश्न जे चुटकीसरशी सोडवले जाऊ शकतात, जे 2019 पर्यंत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि या परिवारातला सदस्य म्हणून मी सोडवायचे प्रयत्न केले। सासवड नगरपालिका असेल, जेजुरी नगरपालिका असेल, जी देशामध्ये पहिली आली, 19वी देशामध्ये आली। वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून समाज माणसातले छोटे छोटे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला। 2019ला मला त्या ठिकाणी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आणि विकासाची दारं मला वाटलं की आपल्या पुरंदर तालुक्यासाठी खुली झालीत, हवेली तालुक्यासाठी खुली झालीत। आणि त्या भावनेतनं निस्वार्थीपणे गेली 5 वर्ष मी त्या ठिकाणी तळागाळापर्यंत शासकीय निधीच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला। अनेक संकल्पना मांडल्या। मला मुद्दामून सांगायचं की जलजीवन मिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये 100% गावं बसणारा तालुका म्हणजे पुरंदर तालुका। कोविडच्या काळामध्ये आम्ही काय काम केलं याच्यापेक्षा जास्त देशामध्ये दुसऱ्या नंबरला सगळ्यात अगोदर बहिरवाडीसारखं आदिवासी गाव हे 100% ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून लसीकरण करायचा पुढाकार आम्ही त्या ठिकाणी घेतला। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी कृषी भवन हे प्रत्येक गावापर्यंत नेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पूर्वीप्रमाणे चावडीप्रमाणे त्या ठिकाणी कृषी भवनमध्ये चर्चा घडाव्यात शेतकऱ्यांच्या, याच्यासाठी प्रयत्न केला। अशा कितीतरी संकल्प, पानंद रस्ते, भोसलेवाडी असेल, भापकर मळा असेल दिव्याचा, किंवा अनेक ठिकाणी पानंद रस्ते त्या ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना मांडली। त्या काळामध्ये काही पानंद रस्ते आम्ही आमदार निधीच्या माध्यमातून, इतर निधीच्या माध्यमातून केले, परंतु हे पानंद रस्ते आणि ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीच्या समस्या, ह्या सगळ्या घेऊन सातत्याने गेलो। परंतु काही ठिकाणी काही समस्या सोडवल्या गेल्या लोकप्रतिनिधी म्हणून, काही समस्या रखडल्या गेल्या, काही समस्या होऊ शकल्या नाही। आज पुरंदर तालुका खऱ्या अर्थाने विकासाच्या दाराकडे उघडला गेला। विमानतळासारखा अतिशय विकसित असा प्रकारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येतोय, परंतु तो थबकतोय, वेगळी दिशा त्याला दिली जाते। ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी गुंजवणीचं जे पाणी आहे आणि गुंजवणीच्या पाण्याबरोबरच मगाशी मी माझ्या
लोकांना संबोधित करताना सांगितलं त्याप्रमाणे नीरा आणि गुंजवणीचं एकत्रित पानं कऱ्हेच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी आणण्यासाठी जो राष्ट्रीय पातळीवरती देशाचे पंतप्रधान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, आदरणीय मोदी साहेबांचा जो संकल्प आहे नदी जोड प्रकल्प, त्याच्या माध्यमातून ह्या दोन नद्यांचं मनोमिलन त्या ठिकाणी व्हावं, याच्यासाठी हा नदी जोड प्रकल्पातून कऱ्हेचं संपूर्ण खोरं आज जसं 100% या जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरले, अशा प्रकारे सातत्याने दुथडीवरून करा नदी व्हावी ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. पुरंदरचं विमानतळ आहे, पुरंदरच्या RTOचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते महाराष्ट्राच्या पातळीवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं RTOचं एक चांगल्या ट्रेनिंग सेंटर व्हावं, जेणेकरून रोजगार माझ्या भागामध्ये वाढेल. MIDCची वेगवेगळे क्लस्टर्स ज्याची रचना मागच्या काळामध्ये मागच्या सरकारकडे दिली होती ती रचना परिपूर्ण व्हावी, अशी विकासाची विविध कामं, त्याचबरोबर सासवड आणि जेजुरीमध्ये एक वेगळी विकासाची गती आम्ही घेतली होती. परंतु अचानकपणे त्या सगळ्या गोष्टींना एक फुलस्टॉप किंवा ब्रेक त्या ठिकाणी लागला आहे किंवा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती विकासाला खीळ बसल्यासारखी कुठेतरी वाटते आणि मला वाटतं की जे माझे सर्वसामान्य परिवारातील सदस्य त्यांच्या सर्वसामान्य समस्या आणि मोठ्या प्रमाणावरती स्वतःला सक्षमपणे उभं करण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मोठ्या मंथनातनं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला उद्याच्या 16 तारखेला. म्हाडाच्या लॉटरीत सर्वसामान्यांना घराची जी किंमत राहील तीच आमदारांना देखील राहील, असं स्पष्ट मत पंकज भोयर यांनी मांडलं आहे. सर, म्हाडाच्या घराच्या घरं निघालेली आहेत, मात्र आमदारांना 9 लाखामध्ये घर देणार नाही, असं कुठलंही नाहीये. आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये. आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील. मात्र तुम्ही सांगताय सगळ्यांना सेम क्रायटेरिया आहे, मात्र जी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी 95 घरं आमदारांसाठी आहेत आणि त्या घरांसाठी 9 लाखाची किंमत आहे आणि सर्वसामान्यांना 30 ते 35 लाखांची किमती आहे. नाही, निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात तर नाही आलं, पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यात येईल जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील. आकाशवाणी कॅन्टीन जी आहे ती बंद करण्यात आलेली होती, परंतु आता पुन्हा एकदा त्याच ठेकेदाराला काम देऊन पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. कारण असं देण्यात आलेलं आहे की त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याला 8 दिवस दिलेले आहेत. इकडे मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि पुन्हा त्यालाच काम दिलं. आपण सर्वजण जाणतो की सध्या अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींसोबत इतर देखील अनेक मंडळी, अनेक लोक, पत्रकार असो किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी येत असतात. त्यांची किमान भोजनाची किंवा इतर अल्पोपहाराची व्यवस्था झाली पाहिजे याच्याकरता सध्या ठेवण्यात ती कॅन्टीन त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहे, परंतु त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होत आहे. निश्चितपणे विरोधकांकडे महायुतीमध्ये अतिशय चांगला समन्वय त्या ठिकाणी आहेत. महायुतीचे सर्व नेते, सर्व लोकप्रतिनिधी एकत्र एकमेकांना विचारात घेऊन त्या ठिकाणी काम करतात. नाही, विभाग वाईज काही आमदारांची मागणी होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील तशी संकल्पना होती की विभाग वाईज आमदारांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रश्न, त्या विभागातले प्रश्न समजून घेणे. कारण भौगोलिक परिस्थितीनुसार आपण जाणतो की त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात, म्हणून त्या ठिकाणचे जसं आता मराठवाड्याची झाली आहे, पुढे जाऊन विदर्भ, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर मुंबई, अशा बैठका सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत.